आज आपण इथं वेगळ्या पद्धतीनं पराठा बनवणार आहोत। तर प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतले, मीठ टाकले आणि जसं कणिक मळतो आपण चपातीसाठी तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे। ह्या पराठ्याने तुमचं पोट तर भरणार आहे, पण मन मात्र बिलकुल भरणार नाही। बऱ्याच वेळा ऐन वेळेला काहीतरी मुलांना मोठ्यांना द्यायला लागतं नाश्त्याला, झटपट असा हा नाश्ता होणारा आहे। पण अशा प्रकारे हा जर पराठा केला तर पौष्टिकही होतो आणि तुम्ही याच्यामध्ये मुलांच्या किंवा मोठ्यांच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता। इथं मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत। असं काळं असेल तर एक तर कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे, नाही तर एक लेअर त्याची काढून टाकायची। आता हा कांदा असा छान उभा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। थोडं कडक पोर्शन काढून टाकायचं म्हणजे पाकळ्या व्यवस्थित खुलतात। तर आता हे उभं कट करून घेऊया। तर दोन्ही कांदे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे। तर एवढ्यामध्ये साधारण 4 पराठे होतात। तर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कांदे घेऊ शकता। तर इथं असा थोडेसे मोठे कांदे घेतल्यामुळे पाकळ्या जे ते थोडेसे मोठ्या मोठ्या होतात। तर इथं कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले, हे बेसन पीठ घेतले मी एका डब्यामध्ये। छान असं 5-6 मिनिट बेसन पीठ भाजून ठेवते म्हणजे ऐन वेळेला अशा प्रकारे कामाला येतं। तर कच्चं बेसन वापरायचं नाही। तर जिरे टाकून घेतलेत आणि 7-8 लसणच्या पाकळ्या ठेचून याच्यामध्ये परतून घ्यायच्यात। लसण परतलं की याच्यामध्ये हे कट करून घेतलेले कांदे टाकायचे। हेही कांदे आपल्याला फास्ट गॅसवर छान असे परतून घ्यायचे। खूप पण सॉफ्ट होऊ द्यायचे नाहीत किंवा काळपट होऊ द्यायचे नाही। तर थोडासा परतला कांदा की यात मीठ टाकून घ्यायचे, थोडीशी हळदी पावडर टाकायचे, थोडासा नम कांदा व्हायला पाहिजे म्हणजे पराठा आपला फुटणार नाही कांदा नम झाल्यामुळे। आता हे छान परतून झाल्याच्या नंतर इथं मॅगी पास्ता मसाला घेतलेला आहे। अगदी चटपटीत आणि इतका जबरदस्त चवीचा हा पराठा होतो। तुम्ही याच्या अगोदर कुठलेही पराठे खाल्ले असतील पण असा पराठा नाही। तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, हवी तेवढी टाकू शकता, आणि पाव चमचा लाल तिखट आणि हे भाजून घेतलेलं बेसनपीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे। शक्यतो कच्चं बेसनपीठ इथं वापरायचं नाही, कांद्यामध्ये ते परत भाजले जात नाही, त्यामुळे बेसनपीठ अगोदरच भाजून घ्यायचं आहे। आता हे बघा हा मसाला एकदम छान असा तयार झाला आहे। कणिकसुद्धा छान मुरलेलं आहे। लिंबापेक्षा मोठा थोडासा गोळा घेतला आहे, हा लाटून घ्यायचा आहे, खूप जाड नाही अशा प्रकारे। आता हे मिश्रण जे आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आहे, एक कट लावून घ्यायचा। अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हा पराठा इतका खुसखुशीत होतो आणि खाताना सुद्धा तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा नुसता जरी खाल्लात ना तितकाच खमंग आणि मस्त होतो। तुम्ही मुलांना सुद्धा डब्याला देऊ शकता हा पराठा, अगदी झटपट होतं आणि रोज रोज त्या अशा प्रकारे तुम्ही वेगळं काहीतरी बनवू शकता। तर बघा करताना सुद्धा बिलकुल फुटलेला नाही, असा छान हलक्या हाताने लाटून घेतल्यानंतर एकदम गरम तवा करायचा आणि त्यावर टाकून घेतलेला आहे। पलटून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं तेल टाकायचं, परत पलटायचा, छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला झटपट होणारा एकदम चवदार खमंग आणि जास्त वेळ न लावणारा हा पराठा आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।